नमस्कार विद्यार्थी बंधू भगिनींनो. महाराजा शिवाजीराव शिंदे महाविद्यालय श्रीगोंदा ज्युनियर विभागातील मराठी विषय शिक्षक श्री मखरे SP. आज आपण विभाग 1 मधील जो काव्यानंद आहे, बहु आसोत सुंदर, श्रीपाद कृष्ण कोलटकर ही कविता फक्त काव्यानंदासाठी आहे. श्रीपाद कृष्ण कोलटकर हे मराठी साहित्यामधील कवी, नाटककार, कथाकार, कादंबरीकार, विनोदी लेखन, समीक्षक अशी संपन्न प्रतिभाशाली निर्मिती करणारे साहित्यिक आहेत. दुटप्पिकी, दुहेरी, श्यामसुंदर या त्यांच्या कादंबऱ्या मराठी साहित्यामध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत. गीतोपायन हा काव्यसंग्रह, आत्मवृत्त व काही कथा मराठी साहित्यामध्ये प्रसिद्ध झालेल्या आहेत. महाविद्यालयात शिकत असतानाच ते समीक्षेकडे वळले. विविध वाङ्मय प्रकारांचे लेखन करत असताना त्यांचे समीक्षणात्मक लेखन सुरूच होते. कोल्हटकर यांची प्रतिभा बहुमुखी होती. त्यांनी मराठी नाटकाला नवे स्वतंत्र रंगरूप दिले व त्याचबरोबरच रूढींच्या नावाखाली चालणाऱ्या हास्यास्पद गोष्टींविषयी विनोदी लेखही लिहिले. विनोदाच्या शास्त्राप्रमाणे वापर व कालातीत असा शुद्ध विनोद हे त्यांच्या विनोदाची वैशिष्ट्ये आहेत. कोल्हटकर कवीने या गीतात महाराष्ट्र भूमीच्या अनेकविध वैशिष्ट्यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. उत्तुंग पर्वतरांगामध्ये वसलेला, गगनाला गवसणी घालणाऱ्या, आकांक्षा बाळगणारा महाराष्ट्र आम्हाला सर्वात प्रिय आहे, असे गौरवपूर्ण उद्गार या गीतात त्यांनी काढलेले आहेत. अंतकरणाचे औदार्य, सद्गुणांची संपदा आणि नवरत्नांची खाण असणारा महाराष्ट्र आम्हाला अभिमानास्पद आहे, हे कवीने अतिशय ओजस्वी वाणीत नमूद केलेले आहे. पराक्रम, भक्ती आणि वैराग्य या गोष्टी एकाच ठिकाणी आढळणारा प्रदेश ही महाराष्ट्राची वेगळी ओळख या गीतातून करून दिली आहे. अशा प्रिय महाराष्ट्रात मराठी भाषेला लोकव्यवहारात गौरवाचे स्थान प्राप्त व्हावे आणि महाराष्ट्राच्या थोरवीचे मर्म सर्वांच्या मनात ठसावे अशी एक अपेक्षा कवीने व्यक्त केलेली आहे. प्रथम कविता पाहूया. कविता वाचतो. बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा. गगनभेदी गिरिवीन आणू नच जिथे उने, आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगणे. अटकेवरी जेथील तुरुंगी जल पिणे, तेथ अडे काय जलाशयन दावणे. पौरुषाशी अटक गमे जेथ दुस्साहा, प्रासाद कशास जेथ हृदय मंदिरे. सद्भावांचीच भव्य दिव्य आगरे, रत्नावा मौतिकाही मूल्य मुळी नुरे. रमणीची कुस जिथे नृमणी खनी ठरे, शुद्ध तिचे शिलही उजळवी गृहा. नग्न खडक करी उघडे बघुनी मावळे, चतुरंग चमूचेही शौर्य मावळे. दौडत चोहूकडूनी जवे स्वार जेथले,
भासती शतगुणित जरी असती एकले. यनम्मा परिसुनी रिपू शमित बल आहा. विक्रम वैराग्य एक जागी नांदती. जरी पटका भगवा झेंडाही डोलती. धर्म राजकारण समवेत चालती. शक्तियुक्ती एकवटुनी कार्य साधिती. पसरे यत्कीर्ती अशी विस्मयावहा. गीत मराठ्यांचे श्रवणी मुखी असो. स्फूर्ती दीप्ती द्रुतही देत अंतरी ठसो. वचनी लेखनी ही मराठी गिरा दिसो. सतत महाराष्ट्र धर्म मर्म मनी वसो. देह पडो तत्कारणी ही असे स्पृहा. आठवणीतल्या कविता भाग 1 मध्ये कवी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी या कवितेमध्ये महाराष्ट्राच्या थोरवीचं मर्म वर्णन केलेलं आहे. सुरुवातीच्या 2 वळी, बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा. बहु म्हणजे पुष्कळ किंवा खूप, संपन्न वैभवपूर्ण, महा महान. महाराष्ट्राचे, महाराष्ट्र भूमीचे गौरवगीत गाताना कवी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर म्हणतात, जगाच्या पाठीवर अनेक वैभवशाली सुंदर आणि महान देश आहेत, असू देत, पण आमचा महाराष्ट्र देश आम्हाला अत्यंत प्राणप्रिय आहे. गगनभेदी गिरीवीन नानू नच जिथे उने. इथे गगनभेदी म्हणजे आकाशाला भेदणारे, उंच, उतुंग, गिरी पर्वत किंवा डोंगर. यामध्ये गगनाला किंवा आकाशाला भिडणाऱ्या पर्वताशिवाय इथला अणुरेणूही तोकडा नाही. या असणाऱ्या 5 ओळीचा अर्थ आपण इथे पाहूया. गगनाला आकाशाला भिडणाऱ्या पर्वताशिवाय इथला अणुरेणूही तोकडा नाही. इथल्या मानवी मनाचे मनोरथ एवढे उतुंग आहे, त्या स्वाभिमानी आकांक्षा पुढे आभाळही ठेंगणे वाटते. आकाशापेक्षा भव्य आमच्या मनोकामना आहेत. मराठी सेनेचे घोडे अटके पार जाऊन तिथले पाणी पिऊन आले आहेत. मराठी सेनेने अटके पार पराक्रम गाजवलेला आहे. त्यामुळे माझ्या महाराष्ट्र भूमीतील पाणी, नद्या, सरोवरे समृद्ध आहेत. मराठी माणसाच्या पुरुषार्थाला, कर्तृत्वाला अटकाव करणे हे दुस्साहस केल्यासारखे होईल. पुढच्या कडव्यामध्ये त्यांनी जे काही शब्द वापरलेले आहेत, प्रासाद कशाच जेत हृदय मंदिरे, शुद्ध जिंचे शील ही उजळवी गृहा. इथे प्रासाद म्हणजे राजवाडा, हृदय मंदिरे म्हणजे हृदय हेच मंदिर, देऊळ, सद्भाव, चांगली भावना. इथे दुसऱ्या कडव्यामध्ये जिथे हृदयाचीच पवित्र मंदिरे आहेत, तिथे भव्य राजवाडे कशाला हवेत. सद्गुणांची उदात्त आणि तेजस्वी क्षेत्रे या महाराष्ट्र भूमीमध्ये वसली आहेत. त्यापुढे रत्ने किंवा मोती सुद्धा फेके पडतात. इथल्या भारत मातेची कूस म्हणजे कर्तृत्वान नवरत्नाच्या खाणी आहेत. मातेचे शुद्ध व सात्विक चारित्र्य संपूर्ण घरोघरी उजाळत आहे. आणि मग इथे अशी परिस्थिती असताना आपण का म्हणून नको त्या गोष्टीचा अट्टहास करायचा. पुढच्या कडव्यामध्ये नग्न खडक करी उघडी बघुनी मावळे, यन्नाम्मा परिसुनी रिपू शमित बल आहा.
इथे काही शब्द असे वापरले गेलेले आहेत की नग्न खडक म्हणजे उघडी तलवार, म्यानातून बाहेर काढलेली तलवार. यन्नम्मा म्हणजे त्या नावाला, कीर्तीला. इथे या कडव्यामध्ये हातात उघडी नंगी तलवार किंवा शमशेर घेऊन जेव्हा मावळे शत्रूवर तुटून पडतात तेव्हा शत्रूंची चतुरंग सेनाही पराजयाने झाकळून जाते. घोड्यावरून मावळे जेव्हा चोहो बाजूने दौडत येतात तेव्हा एक एकटा मावळा 100 पटीचा पराक्रमी वाटतो. यांची कीर्ती ऐकून शत्रू हातबल होतो. चौथ्या कडव्यामध्ये शब्द वापरलेले आहेत. विक्रम वैराग्य एक जागी नांदती, पसरे यत्कीर्ती अशी विस्मयावहा. इथे विस्मयावहा म्हणजे आश्चर्यकारक. शमितबल म्हणजे बळहीन, वैराग्य म्हणजे विरागीपणा. महाराष्ट्र भूमीत विरागीपणा आणि शौर्य हातात हात घालून नांदते. जरी पदक्यांचा भगवा झेंडा अभिमानाने वाऱ्यावर डोलत असतो, धर्म व शासन एकमेकासोबत असतात, शक्ती व युक्ती एकरूप होऊन येथील कार्य तडीत जाते, अशा प्रकारे महाराष्ट्राची कीर्ती आश्चर्यकारक व अभिमानास्पद ठरलेली आहे. आणि शेवटच्या कडव्यामध्ये गीत मराठ्यांचे श्रवणीमुखी असो, देह पडो तत्कारणी ही असे स्पृहा. स्पृहा म्हणजे इच्छा, मर्म म्हणजे केंद्र, देह म्हणजे शरीर. इथे शेवटच्या कडव्यामध्ये महाराष्ट्राचे मराठी गौरवगीत नेहमीच मुखात असो आणि कानात गुंजत राहो, घुमत राहो. या गीताची प्रेरणा, तेज आणि धैर्य मनामनात ठसू दे. बोलण्यात आणि लिहिण्यात मराठी भाषा नित्य असो. सतत महाराष्ट्र धर्म मनामध्ये कायम राहो. आमचा देह महाराष्ट्र देशाच्या चरणाशी सदैव समर्पित असो, ही आमची मनोकामना आहे. ती मनोकामना या गीताच्या माध्यमातून, या कवितेच्या माध्यमातून त्यांनी पूर्ण केलेली आहे. हे महाराष्ट्र गीत आहे. महाराष्ट्राची उज्ज्वल परंपरा, महानता व महाराष्ट्र भूमीची अनेकविध वैशिष्ट्ये यांचे गौरवपूर्ण चित्रण या गीतातून साकारलेले आहे. राष्ट्रहित, राष्ट्रभक्ती व राष्ट्रसेवा हा त्रिवेणी राष्ट्राभिमान कवितेतून ओजस्वीपणे मांडण्याचा प्रयत्न कवी श्रीपाद कृष्ण कोलटकर यांनी केलेला आहे. ती कविता या ठिकाणी संपलेली आहे.